नमस्कार. आज आपण एका खूप खास विषयावर बोलणार आहोत. असा विषय जो प्रत्येक मराठी भाषिकाच्या अगदी जवळचा आहे. तो म्हणजे मराठी भाषा गौरव दिन. चला तर मग ह्या दिवसामागची गोष्ट काय आहे, याचा अर्थ काय आहे, हे सगळं जाणून घेऊया. सुरेश भटायांच्या या ओळी आहेत ना, अगदी आपल्या मनातलं सगळं काही सांगून जातात. खरंच आपली भाषा बोलता येणं, ऐकता येणं यापेक्षा मोठं भाग्य ते कोणतं? हीच ती भावना आहे जी या दिवसाचा खरा आत्मा आहे. जगभरातल्या सगळ्या मराठी लोकांना एकत्र बांधणारा हा एक अभिमानाचा धागा आहे. पण एक प्रश्न पडतो की 27 फेब्रुवारी हीच तारीख का? या एका दिवसामध्ये इतका अभिमान, इतका मोठा उत्सव का साजरा केला जातो? याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला जरा इतिहासात डोकावून पाहावं लागेल. चला, आपण याच्या मुळाशी जाऊया. हा दिवस साजरा करण्याची जी परंपरा आहे ती तशी नवी आहे, पण तिची पाळंमुळं आपल्या इतिहासात खूप खोलवर रुजलेली आहेत. तर गोष्ट अशी आहे की मराठी भाषा गौरव दिन हा एक ऑफिशियल म्हणजे अधिकृत उत्सव आहे. 21 जानेवारी 2013 रोजी महाराष्ट्र शासनाने हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. याचा मुख्य हेतू एकच आहे, आपल्या भाषेचा आणि तिच्या महान साहित्य परंपरेचा गौरव करणं. मग 27 फेब्रुवारीच का? तर ही तारीख निवडण्यामागे एक खूप खास कारण आहे. हा दिवस मराठी साहित्यातल्या एका अशा महान व्यक्तिमत्वाला समर्पित आहे, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्यच मराठी भाषेच्या सेवेसाठी वाहिलं होतं. आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आपले कविश्रेष्ठ कुसुमाग्रज. चला तर मग त्यांच्या अफाट कार्याची आणि दूरदृष्टीची जरा जवळून ओळख करून घेऊया. त्यांचं मूळ नाव विष्णू वामन शिरवाडकर, ज्यांना आपण सर्वजण तात्यासाहेब म्हणून ओळखतो. कुसुमाग्रज हे त्यांचं टोपण नाव. आणि गंमत बघा, या नावामागे सुद्धा किती प्रेम आणि एक सुंदर गोष्ट दडलेली आहे. त्यांच्या धाकट्या बहिणीचं नाव होतं कुसुम आणि ते तिचे मोठे भाऊ म्हणजे अग्रज, म्हणून त्यांनी कुसुमाग्रज हे नाव घेतलं. कुसुमाग्रजांचं स्थान आपल्या साहित्यात एखाद्या दीपस्तंभासारखं आहे, जे नेहमीच प्रकाश देत राहतं. ते फक्त कवी किंवा लेखक नव्हते, तर एक कृतिशील सामाजिक कार्यकर्तेही होते. नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रहात त्यांचा सहभाग होता, जे त्यांची सामाजिक बांधिलकी दाखवतं. आणि त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहाने तर स्वातंत्र्याच्या लढ्यात तरुणाईच्या मनात जणू क्रांतीची मशालच पेटवली होती. त्यांच्या कामाची उंची आणि व्याप्ती खरंच खूप मोठी होती. त्यांचा विशाखा काव्यसंग्रह त्यांच्या ज्ञानपीठ पुरस्काराचा पाया ठरला, तर नटसम्राट या नाटकाने तर मराठी रंगभूमीवर एक नवा इतिहास घडवला आणि त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारही मिळवून दिला. अशा अनेक साहित्यकृतींना मोठे सन्मान मिळाले. त्यांच्या कार्याची दखल संपूर्ण देशाने घेतली. 1987 मध्ये त्यांना साहित्यातला सर्वोच्च सन्मान म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आणि 1991 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने गौरवलं. आता आपण कुसुमाग्रजांकडून त्या भाषेकडे वळूया, जिच्यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य दिलं. मराठी भाषेचा इतिहास म्हणजे एक महाकाव्यच आहे, जो गेल्या 1,500 वर्षांपासून अविरतपणे वाहत आलेला आहे. ह्या भाषेच्या प्रवाहाचे काही महत्त्वाचे टप्पे बघूया. इसवी सन 983 मध्ये श्रवणबेळगोळ इथे एक शिलालेख सापडला. श्री चामुंडराजेन करवियले हा मराठीचा पहिला पुरावा मानला जातो. मग यादव काळात मराठी राजभाषा झाली आणि संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून ज्ञानाचे दरवाजे सर्वांसाठी उघडले. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य व्यवहार कोश तयार करून तिला प्रशासनात प्रतिष्ठा दिली आणि पुढे ब्रिटिश काळात दर्पण वृत्तपत्राने एका नव्या आधुनिक युगाची सुरुवात केली. आणि हा जो हजारो वर्षांचा गौरवशाली प्रवास आहे, तो आज एका आधुनिक आणि ऐतिहासिक विजयापर्यंत येऊन पोहोचला आहे. ही तारीख आता आपल्या इतिहासात कायमची कोरली गेली आहे. 3 ऑक्टोबर 2024 या दिवशी अशी एक घोषणा झाली, ज्याची प्रत्येक मराठी माणूस खूप आतुरतेने वाट बघत होता. या दिवशी केंद्र सरकारने आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. आता हा दर्जा मिळवणं सोपं नाहीये. त्यासाठी भाषेचा इतिहास कमीत कमी 1,500 वर्ष जुना असावा लागतो आणि तिचा स्वतःचा एक स्वतंत्र, समृद्ध साहित्यिक वारसा असावा लागतो. आपल्या मराठीने हे सगळे निकष यशस्वीपणे पूर्ण केले. आता हा दर्जा मिळाल्याचा फायदा फक्त अभिमानापुरता नाहीये, तर एक खूप मोठा आर्थिक फायदाही आहे. केंद्र सरकारकडून आता दरवर्षी साधारणपणे 250 ते 300 कोटी रुपयांचा मोठा निधी मराठीच्या विकासासाठी आणि संशोधनासाठी मिळणार आहे. ह्या निधीमुळे खूप काही करता येणार आहे.
जसं की जगभरातल्या मोठमोठ्या युनिव्हर्सिटीजमध्ये मराठी अभ्यासासाठी खास विभाग सुरू होतील, अभ्यासकांसाठी राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार दिले जातील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली जुनी मौल्यवान हस्तलिखितं डिजिटल स्वरूपात जपून ठेवली जातील. ठीक आहे, अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, गौरव दिन आपण साजरा करतोय, हे सगळं खूप छान आहे. पण यापुढे काय? आता आपण मराठी भाषेच्या भविष्याकडे आणि तिच्यासमोरच्या काही आव्हानांकडेही बघूया. सगळं काही चांगलं असलं तरी आजच्या काळात आपल्या भाषेसमोर काही मोठी आव्हानं सुद्धा आहेत, हे विसरून चालणार नाही. इंग्रजी माध्यमाकडे वाढलेला ओढा, रोजच्या बोलण्यातला इंग्रजी शब्दांचा अनावश्यक वापर, सोशल मीडियामुळे कमी झालेली वाचनाची सवय आणि AI सारख्या नवीन तंत्रज्ञानात मराठीचा वापर वाढवणं ही आजच्या काळाची मोठी गरज आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, या सगळ्या आव्हानांना तोंड देण्याची जबाबदारी फक्त सरकारची किंवा काही मोजक्या लोकांची नाही. कोणत्याही भाषेचं भविष्य हे शेवटी ती भाषा बोलणाऱ्या लोकांच्याच हातात असतं, आपल्या सर्वांच्या हातात. आणि शेवटी संत ज्ञानेश्वरांच्या या ओळी आपल्याला आपल्या भाषेची ताकद आणि तिचं गोडवा पुन्हा एकदा आठवण देतात. ते काय म्हणतात बघा, माझी मराठी इतकी कौतुकाची आहे की ती अमृताशी सुद्धा पैज जिंकेल. हीच प्रेरणा घेऊन आपल्या मायबोलीचा अभिमान बाळगून तिला ज्ञान, व्यवहार आणि प्रगतीची भाषा बनवणं हेच आपलं खरं कर्तव्य आहे.